जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, ही पृथ्वी जी आहे ना, काय ही पृथ्वी खूप मोठी आणि हे जे जग आहे ना, याला जग म्हणतात आणि पृथ्वी म्हणतात. आता या पृथ्वीमध्ये जर एकच देव मानला गेला असता तर तिथं मंदिरामध्ये लोक चिवून मेले असते. एकच प्रकारचं जर औषध खायला असतं ते औषध मिळालं नसतं. ह्या जगामध्ये सगळ्यांना एकच औषध असतं आणि एकच पदार्थ मिळाला असता, आवडला असता तर तो मिळाला नसता. म्हणून या जगामध्ये काय झाले, भिन्न भिन्न देव, भिन्न भिन्न चवी, भिन्न भिन्न आजार आणि भिन्न भिन्न प्रवृत्ती. आणि मग जसं ज्याचं कर्म असेल तसं त्याचं फळ. म्हणून हे जे देव आहे, भागवतात काय सांगितलं, कोणत्याही देवाची भक्ती करा, ह्याच देवाची भक्ती करा, पण ती कशी करा, भावभक्ती करा. देव काचा केलं आहे, भावाचा. आपण कोणची भक्ती करतो, व्यापारी भक्ती करतो. व्यापार, देवा मी तुला बकरू कापील, देवा तुला मी पूजा घालील, तुला नारळ फोडील, तुला फुलं वाईल. देवाला कशाचीच गरज नाही, सगळं विश्व त्यांनी तयार केलेले. त्याला फक्त काय पाहिजे, भावभक्ती. देव काचा केलं आहे म्हणून देवानं काय केलं, शुभ्री बिल्लीचे काय खाली, बोरं खाली, गवळणीचे काय केलं, ताक दही लोणी चोरून खाल्लं, आणि सुदाम्याचे पोहे खाले, विदुराच्या काय केला, कन्या केल्या. का खाल्या, भावाचा. त्याला काय भूक कसली, भावाची. म्हणून भावभक्ती करा. आणि भावभक्तीमध्ये कोणी देव आहे, आईवडिलांची भावभक्ती करा आणि पंचतत्वाची भक्ती करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज.